आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो ऐका ना, गाडी थांबवा ना जरा। ट्रिपला नाही चाललोय आपण, गाडी थांबवत थांबवत जायला। ऑलरेडी आपल्याला उशीर झाला। हो इनके फोटो काढायला थांबायला सांगत नाहीये, मला मला मळमळतंय। मळमळतंय? डोळ्यासोबत कानही काम करायचे बंद झालेत का तुमचे? मला उलटी येते, तुम्ही गाडी बाजूला घ्या ना। आधी सांगायचं ना तुला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे। गाडीत बसलीस कशाला तू? हो मला पण आताच कळते काय ते मोशन सिकनेस। मी काही गाडीत जन्मले नाही आणि सतत काय मी गाडीत नसते। हे बघा मी कधी कधी गाडीत बसते आणि मला कसं तरी होते। तुम्ही गाडी बाजूला घ्या ना, गाडी बाजूला घ्या लवकर। आधी सांगितलं असतं तर टॅबलेट घेतली असती ना आपण। नाही म्हणजे आता कळलं तर आता घेऊ आपण जाताना। नाही नको, तुमचा रुमाल खराब होईल, नको। तू माठ आहेस का? रुमाल तोंड पुसायलाच वापरला जातो ना। रुमाल अंग पुसायला वापरत नाही इतकं मलाही कळत। इतकी माठ नाहीये मी। कळतं ना तुला, मग घे ना वापर। हो मी तुमचा रुमाल वापरला तर तुम्ही पार्टीत काय बिन रुमालाचे फिरणार आहात का? पार्टीमध्ये टिश्यू पेपर्स असतात ते वापरू शकतो मी। घे रुमाल। बरं मी तुमचा रुमाल घेतला तर परत देणार नाही हा? का? अहो असं कसं देणार, म्हणजे धुवून देईन। तुला काय करायचं ते कर, रुमाल घे आणि वापर। ओके चला। बरं वाटतं आता? हो पण गोळी घेताय ना तुम्ही? हो पुढे मेडिकल आलं की घेऊ आपण, डोंट वरी। सीट बेल्ट। काय 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 विचारतीस? सीट बेल्ट लाव। मला नाही लावायचं। तुला विचारत नाही, सांगतोय। सीट बेल्ट लावायचं, सीट बेल्ट लाव। अहो मला नाही लावायचंय, कारण सीट बेल्ट लावल्यानंतरच मला ते मळमळायला लागलं होतं, नको। सीट बेल्ट आणि मोशन सिकनेस याचं काही कनेक्शन नाही। हे बघा माझी इच्छा नाहीये। तुझी इच्छा विचारली आहे मी, ते कंपल्सरी असतं। लाव सीट बेल्ट। काय माहिती कुठल्या मूर्खाने आयडिया काढली। काय म्हणजे इतक्या मोठ्या कार कंपनीज, मोठे कार डिझायनर्स जे सीट बेल्ट लावतात सेफ्टीसाठी, ते तुझ्या मते मूर्ख आहेत? हा सेफ्टी? कसलं सेफ्टी? अहो ते अंग बांधल्यासारखं वाटतं त्यात।
सीट बेल्ट शिवाय एअर बॅग्स ओपन होत नाही. अहो मगाशी लावला होता ना सीट बेल्ट, तेव्हा कुठे एअर बॅग ओपन झाला? ऍक्सिडेंट झाल्यावर एअर बॅग्स ओपन होतात, त्यासाठी सीट बेल्ट लागते. अगं बाई, ऍक्सिडेंट? तुम्हाला येते ना नीट गाडी चालवता? प्लीज माझे पेशन्स टेस्ट करू नकोस. का तू एकदा सांगितलेलं ऐकत नाहीस? का तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते? आपण अचानक जाताना कोणी अचानक मध्ये आलं, मला अचानक ब्रेक्स मारावे लागलेत, तर आपण ह्या डॅशबोर्डवर विंडस्क्रीनवर आदळू शकतो. ते होऊ नये म्हणून सीट बेल्ट असते, म्हणून सीट बेल्ट लावावी लागते. कळलंय तुला की मी आता लिखित तुला? किती बोलताय तुम्ही? लावलंय मी सीट बेल्ट. हा बघा, 4 डोळे तरी सुद्धा दिसत नाही. मीरा, तू हे जे करतेस ना, लावलाय सीट बेल्ट. ऐकलंय तुमचं. चला आता. जर तू हे बिस्किट खाल्लंस तर तिकडे तुझ्या आई वडिलांचा जीव वाचेल, आणि जर तू हे बिस्किट नाही खाल्लंस तर तुझ्या आई वडिलांचा मृत्यू जागच्या जागी होईल. मीरा, मीरा, मीरा ऐक, ऐक मीरा, धोका आहे, धोका अगं. आर यू मॅड? काय झालं अचानक? का ओरडलीस तू? काय समोर? मीरा, आर यू सिरियस? तू या घरट्यासाठी अशी अचानक गाडी थांबायला लावलीस? त्यात अंडी तरी आहेत का? बरं झालं ना नाही आहेत. मीरा, या घरट्याच्या नादात ना आपला ऍक्सिडेंट झाला असता. कळतंय का तुला? तुम्ही असं का बोलताय? अहो त्या पक्ष्याने आपल्या पिल्लांसाठी किती मेहनतीने हे घरटं बांधलं असणार. आपण त्यांची मेहनत फुकट जाऊ द्यायची होती का? अहो या शहरात ना एक काडी मिळणं सुद्धा कठीण आहे, पण त्या पक्ष्यांनी किती मेहनतीने बांधलं असणार याचा तर विचार करा ना तुम्ही. आणि शेवटी घर ते घर असतं ना. तुला जपणार